नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत नमस्ते डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन आणि या दिनाचं औचित्य साधून आपल्या हृदयाचं आरोग्य कसं चांगलं राहील आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची हे आज आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सिद्धगिरी हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर गणेश इंगळे। तर सर नमस्ते, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार, मी डॉक्टर गणेश इंगळे, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट ॲट सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरीमठ कोल्हापूर। ओके सर, सर्वप्रथम मी तारा न्यूजचं आभार मानतो त्यांनी मला आज जागतिक हृदयरोग दिनानिमित्त इथं बोलवलं त्याबद्दल। मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की हृदयविकार आणि आजची धक्काधक्कीची जीवनशैली यांचा संबंध कसा आहे आणि आपलं आरोग्य कसं सांभाळावं किंवा आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? आजकालच्या धावपळीच्या आणि धक्काधक्कीच्या जीवनशैलीमध्ये मला असं वाटतं की आरोग्यमय जीवनशैली हा एक प्रकार ही एक पद्धत अवलंबली पाहिजे। जर आपलं आरोग्य व्यवस्थित राहावं, आरोग्य चांगलं टिकावं यासाठी जीवनशैलीमध्ये आवश्यक असणारे बदल घडवणं खूप महत्त्वाचं आहे। आता जर समजा एखाद्या व्यक्तीनं जीवनशैली ज्या की आरोग्यासाठी धोकादायक आहेत अशा फॉलो केल्या किंवा अशा गोष्टीचं अवलंबन केलं, त्यामुळे बऱ्याच आजारांना आपण आमंत्रण देतो। त्यामध्ये हृदयरोग आला, श्वसनाचे रोग आले, कर्करोग आला, उच्च रक्तदाब, मधुमेह, वजन वाढणे आणि या सर्व गोष्टीचं एकंदरीत परिणाम म्हणजे आपल्या शरीरावर वेगवेगळ्या अवयवावर होणारे परिणाम आणि त्याच्यामधून उद्भवणारे वेगवेगळे आजार। आता जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे काय, तर आरोग्यमय जीवनशैलीसाठी माझ्या मते एक पंचसूत्री कार्यक्रम आपण हातात घेतला पाहिजे आणि तो दररोज दैनंदिन जीवनात आपण तो वापरला पाहिजे, आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमित योग्य आहार। प्रेफरेबली नियमित योग्य आहारामध्ये आता भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय जीवनशैलीमध्ये मसाल्यांचं प्रमाण जास्त आहे। तेल किंवा तूप असे आणि जास्त गोड पदार्थ टाळावेत। महत्त्वाचं म्हणजे योग्य आहार, त्यात सकाळी काही जण दुपारी किंवा संध्याकाळी काही स्नॅक्स घेतात। रात्रीचा आहार मात्र थोडा कमी आणि हलका असावा। दुसरं महत्त्वाचं सूत्र म्हणजे नियमित व्यायाम। मग त्यामध्ये एरोबिक एक्सरसाइज आले, सायकलिंग, जॉगिंग, पोहणे किंवा दोरीवरच्या उड्या। काही जणाला ऑफिसमध्ये बिझी असल्यामुळं किंवा कामाच्या ताणतणावामुळे वेळ मिळत नाही, मग अशा लोकांनी दिवसभरात जितकं चालणं होईल तितके चालणे, लिफ्टचा वापर न करणे, अशा पद्धतीने आपण व्यायामाची भर करू शकतो। तिसरं महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी आयुष्य किंवा निर्व्यसनी असणं। आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनात मला वाटतं की व्यसन असल्यामुळं बरेच आजार उद्भवतात। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाचे आजार। त्याचबरोबर आपण चौथ्या सूत्राकडे जर वळलो तर त्याच्यासोबत महत्त्वाचं आहे की व्यवस्थित, शांत आणि नियमित झोप ही अशी एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्या अवयवाला व्यवस्थित रेस्ट मिळून त्याची रिकव्हरी व्यवस्थित होते। झोप जर व्यवस्थित नसेल तर वाढणारे ताणतणाव, आजार, मानसिक संतुलन बिघडणं अशा गोष्टी आहेत। आणि सर्वात शेवटी एक जीवनशैलीमध्ये आपण हे पण ॲड केलं पाहिजे की बैठी जीवनशैली टाळली पाहिजे। वी शुड बी व्हेरी ॲक्टिव्ह, व्यवस्थित दिवसेंदिवस ॲक्टिव्ह राहणं, जेणेकरून आपल्या रक्ताभिसरण व्यवस्थित राहील, हृदयरोगाचे आजार टाळले जातील, व्यवस्थित झोप असेल तर मानसिक संतुलन व्यवस्थित राहील आणि ह्याच्यामधून होणारे वेगवेगळे आजार टाळता येतात। अच्छा, तर सर तुम्ही आहार सांगितला, आता व्यायाम सांगितलात, तर आता आपण बघतोय पूर्वीच्या काळी 60 नंतर किंवा 50 नंतर अटॅकचं प्रमाण वाढलं होतं, पण आता बघतोय आपण 30 वय झालं की अटॅकचं प्रमाण चालू झालेत, तर याचं प्रमुख कारण काय असू शकते? आता पूर्वीच्या काळी हृदयरोग हा एकंदरीत खूप दिवसापासून किंवा खूप वर्षापासून हा वयोवृद्ध माणसांचा आजार मानला जात होता, परंतु आता बदललेली जीवनशैली, आयुष्यात असणारा ताणतणाव, व्यवस्थित व्यायाम न असणं किंवा व्यवस्थित दिनचर्या न असणं, त्याचबरोबर इकॉनॉमिकल स्ट्रेस किंवा फॅमिलियल स्ट्रेस ही जी महत्त्वाची कारणं आहेत, त्याच्यामुळे हा आजार हळूहळू तरुण पिढीमध्ये जास्त दिसत आहे।
आजार सगळीकडे आता आपल्याला पाहायला मिळतोय, तर याची काही पूर्वलक्षणं आपल्याला जाणवतात का? बऱ्याच लोकांना ह्याबद्दल माहिती आहे की हृदयरोग आता व्यवस्थित जर बघितलं गेलं किंवा हृदयरोगा स्पेसिफिकली आपण हार्ट अटॅकबद्दल जर विचार केला तर हृदयरोगाच्या वेगवेगळी जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये चेस्ट पेन किंवा छातीत कळा येणं, छातीत दुखणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे. अच्छा. त्याचबरोबर काही जणाला थकवा जाणवतो, काही जणाला श्वसनाचे आजार उद्भवतात, काही जणाला धाप लागते, हृदयाची धडधड वाढते, इरेग्युलर हार्टबीट्स असतात, एन्झायटी डिसऑर्डर निर्माण होतात, रेस्टलेसनेस होतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जर तुम्ही ॲनालाइज केलं तर ही बरीच कारणं आहेत, बरीच लक्षणं आहेत जी आपल्याला लवकर पिकअप करता येतील आली तर त्यानेकरून आपण हृदयाचे आजार लवकर डायग्नोज करू शकू, लवकर निदान करू शकू आणि त्याच्यानुसार त्याचे पद्धती, त्याची उपचार पद्धती, त्याच्यासाठी लागणारं अनुपदेशन आणि त्याच्यासाठी लागणारा सल्ला हे घेऊ शकतो. तर यासाठी कोणत्या आधी तपासण्या वगैरे करणं गरजेचं असते का सर? माझ्या मते आता सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये आम्ही बऱ्याच लोकांचं समुपदेशन करतो. त्यांना हृदयरोग कसा टाळता येईल, ब्लड प्रेशर कसं कंट्रोल करता येईल, जीवनशैलीमध्ये कसा व्यवस्थित बदल करून आजारावर कसं कंट्रोल करता येईल याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. आता तपासण्याचा विचार झाला तर मला असं वाटतं की ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल, ज्या वेळेस तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्यावेळेस तुम्ही नेहमीच ब्लड प्रेशर चेक करणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला वेळ मिळाली, ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर तुमचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढून घेणं किंवा मग इकोकार्डिओग्राफीसारखी तपासणी करणं हेही महत्त्वाचं आहे. अच्छा. असं म्हटलं जाते की स्त्रियांच्यात हृदयरोगाचं प्रमाण आणि पुरुषांच्यात वेगवेगळं आहे, याची काही खास कारणे आहेत का? काही आजार जसे की आता जन्मजात ज्याला आपण हृदयामध्ये वेज आहे असं म्हणतो, असे काही हृदयामधले वेज हे स्त्रियांमध्ये जास्त दिसतात. फॉर एक्झाम्पल ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट, सायंटिफिक भाषेमध्ये त्याला ASD म्हणतात. असे आजार स्त्रियांमध्ये जास्त दिसतात. मेनोपॉजनंतर म्हणजे पाळी बंद झाल्यानंतरचे आजार स्त्रियांमध्ये हृदयाचे आजार वाढतात. तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर स्त्रियांमध्ये हृदयाचे आजार त्या दृष्टीनं कमीच असतात आणि पुरुषांमध्ये काही कारणास्तव ते वाढलेले असतात. आनुवंशिक दृष्टीचा विचार केला तर काही आजार हे आनुवंशिक आहेत, जसं की फॅमिलियल कार्डिओमायोपॅथी आहे किंवा फॅमिलियल चॅनलोपॅथीज आहेत किंवा एखाद्याला हृदयामध्ये वेज असणं, ह्या गोष्टी पण काही फॅमिलीजमध्ये ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला हे उद्भवणारे काही आजार आहेत. अच्छा. तर सर आता सायन्स खूप पुढे गेलेलं आहे, तर अशा काही आधुनिक तंत्रज्ञान वगैरे याच्यामध्ये आलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल सर तुम्ही? ओव्हरऑल सिन्स 1970s ज्या 80च्या दशकामध्ये अँजिओप्लास्टी आली त्याच्यानंतर जो काही बदल होत गेले त्यामध्ये आत्ता ते बदल अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं सर्जरी करण्याचे बदल किंवा बिनटाक्याची सर्जरी करणं किंवा ज्याला ट्रान्सकॅथेटर डिव्हाइस क्लोजर म्हणतो की आता आम्ही सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम चालू केलेला आहे की ज्यांना ओपन हार्ट सर्जरी करण्याऐवजी ट्रान्सकॅथेटरनं आपण त्या व्यक्तीच्या हृदयाचं वेज बुजवू शकतो. ही एक आधुनिक उपचार पद्धती आलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे मेडिसिन्स जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी चांगले मॉलिक्युल्स, चांगले मेडिसिन्स आलेले आहेत. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशरचा आजार असेल तर त्याला आपण 24 तास ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग जी आहे ती सिस्टम पण आपल्या इथं आहे आणि आपण त्याचा व्यवस्थित पद्धतीनं उपयोग करून एखाद्याला ब्लड प्रेशर आहे का नाही हे कन्फर्म करू शकतो. त्याचबरोबर मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियक सर्जरी हा एक नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा एक चांगला मानवाला मिळालेला एक वरदान आहे. त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्सिजन न घेता कमीत कमी इन्सिजनमध्ये आपण सर्जरीज करू शकतो. ओके. तर सर तुम्ही आता हृदयरोग किंवा हृदयविकाराच्या आजाराबद्दल सांगितला, कशामुळे उद्भवतात हेही सांगितलात, पण हे टाळण्यासाठी आपण कोणती खास काळजी घ्यायला हवी का? हो. आता हृदयरोग होणं जसं की ताणतणाव आहे, जीवनशैलीमुळे झालेले बदल, यामध्ये हृदयरोगांचे प्रमाण वाढलेलं आहे. ताणतणाव असणारा स्ट्रेस हा प्रत्येकाच्या आयुष्याला जुळलेला आहे. महत्त्वाचं असं आहे की हा ताणतणाव कमी कसा करता येईल, तो कसा टाळता येईल आणि त्याच्यावर नियंत्रण कसं करता येईल. या सर्व गोष्टी करत असताना नियमित, जसं मी सांगितलं की नियमित व्यायाम, योग्य ती झोप, बैठे काम बंद करणे आणि व्यवस्थित पद्धतीनं जीवनशैलीमध्ये बदल घडवून त्याचं अनुकरण करणं हे महत्त्वाचं आहे. काही पेशंट्सना हृदयविकाराचे सिम्पटम्स येतात, काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात. तर असं न करता ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आपल्याला काही सिम्पटम्स आहेत
तर या सिम्पटमकडे गांभीर्यानं बघून लगेचच तात्काळ एखाद्याचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक आहे. तर आज आपण सिद्धगिरी हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश इंगळे या सरांशी बातचीत केली आणि त्यांनी आपल्याला आपलं हृदय कसं निरोगी राहावं आणि यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजेत याविषयी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. तर सर धन्यवाद आज तुम्ही तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल. थँक्यू.